सरपंच कर्तव्यदक्ष दिलीपजी पावी साहेब, आपण टॉस बॉक्स मध्ये या. ओझरली संघाच्या गणतर आपण टॉस साठी यायचंय. पावी साहेब आपण देखील या टॉस बॉक्स मध्ये. वासुदेवजी साहेब आपण देखील टॉस बॉक्स मध्ये यायचंय. ओम साई मूवीज ची संपूर्ण टीम सज्ज आहे. आमचं कॉमेंट्री पॅनल देखील या ठिकाणी सज्ज आहे आणि तदनंतर संपूर्ण व्यवस्थापन समिती देखील सज्ज आहे. तदनंतर वेळेगावचे माजी वेळेगावचे उद्योजक नितीनजी देसले साहेब, मी आपणास देखील विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरून आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. या आपण देखील या. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करू. केळणी संघाच्या गणितात टॉस बॉक्स मध्ये या. अच्छा, वडवली आणि ओझरली. कोंडेरी टीमचे कर्णधार आपण या. चला, कोंडेरी संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये या. केळणी संघाचे कर्णधार आपण देखील या. नितीनजी देसले साहेब आपण देखील या. ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून गेली 15 दिवस मेहनत करून अगदी बघितलं तर या कोसळेकरांच्या सिंहासनावर अधिराज्य गाजवणारे हे व्यक्तिमत्व 38-38 किंग टेल आणि 9-77 किंग हेड असे कॉइन आहे. मी नितीनजी देसले साहेबांना विनंती करतो की आपण टॉस करायचंय. चला, कर्णधार आपण या. केळणी संघ संघर्ष क्रिकेट क्लब केळणी संघाचे कर्णधार आलेत. कोंडेरी संघाचे कर्णधार या आपण टॉस बॉक्स मध्ये. वासुदेव आजचा दिवस चल जाऊ दे.
चला आपण मॅचला सुरुवात करतोय. कांबा आणि आंबिवली. कांबा आंबिवली दोन्ही संघाच्या कडनं तर आलेत. अग्रिराजा आंबिवली विपक्ष आई गावदेवी क्रिकेट संघ कांबा. हेड अँड टेल अशा पद्धतीने 38-38 आणि 92-77. पालवी साहेब आपण देखील या जॉईन व्हायचं आहे. टॉस का बॉस मध्ये वेळ फार झालाय. नितीनजी देसले साहेबांच्या माध्यमातून टॉस होतोय. स्पिन द कॉइन. 92-77 हेड. आणि मी प्रथमतः देसले साहेब आणि पालवी साहेब आपणास विनंती करेल की व्यासपीठाकडे आपण वळायचं आहे. चला जास्त वेळ घेणार नाहीये. अग्रिराजा आंबिवली नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथमतः निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेणार आहात. समोरची टीम बघितली तर आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब कांबा जी कल्याण ग्रामीण क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी करून आतापर्यंत या टीमने वर्चस्व गाजवलंय. कशा पद्धतीची मॅच प्रेक्षक राजांसमोर येऊ शकते? आमची या सीझनला पण 3 तरी मॅच झाले आहेत. 2 वेळेला आम्ही जिंकलेले आहेत. तर चांगली अशी लढत होईल. चला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तुम्ही जर नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर एकंदरीत रजनी क्रिकेटमध्ये कोणता निर्णय घेतला असता? सर्वप्रथम मी ते दिलगिरी व्यक्त करतो. आम्ही काही कारणास्तव टायमावर येऊ शकलो नाही. त्यामुळे इथे थोडं स्पर्धेमध्ये उशीर झाला आहे. तर सर्व ग्रामस्थ मंडळ पोचले आणि यांच्याकडून आम्ही क्षमा मागतो त्यांची. आम्ही टॉसचं जर बोलणं तर जिंकला असतं तर आम्ही नक्की क्षेत्ररक्षण करण्याचा विचार केला असता. कारण ही जी ग्राउंड आणि पिच कशी खेळेल अजून कोणाला काही अंदाज नाही. त्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षणच स्वीकारलं असतं. चला जास्त वेळ घेत नाहीये. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. अग्रिराजा आंबिवली आणि आई 4 ओव्हरची मॅच असेल, लक्षात असू द्या. हॅलो, लक्षात असू द्या व्हाईट बॉल आणि बीमर साठी नो बॉल किंबहुना मी म्हणेल तो रिव्ह्यू दिलेला आहे तो दिला जाईल. आणि रनआउट साठी पंचांनी जर संदिग्ध वाटली तर ते घेऊ शकतात. लक्षात असू द्या. चला खेळपट्टी पूर्ण खाली करायची. लक्षात असू द्या. ओझरली संघ चला बाहेर जा. एकच रिव्ह्यू मिळेल. एकच. लक्षात असू द्या. एक रिव्ह्यू दोन्ही टीमला दिला जाईल. आणि जर रिव्ह्यू घेतल्यानंतर तो पुन्हा मिळणार नाही याची मी दक्षता सर्व कर्णधारांनी घ्या, नोंद घ्या. लक्षात असू द्या. आणि खेळाडू कक्षामध्ये 11च्या 11 खेळाडू. तुमचा अतिरिक्त सुपरसब 12वा खेळाडू तुम्ही पाठवून द्यायचे. लक्षात असू द्या. ड्रेसिंग जर्सी तुमची ट्रॅक असेल, शूज असेल हे कंपल्सरी आहेत. जर नसेल तर मात्र पेनल्टी लागेल. आणि जर्सी कंपल्सरी आहे. आणि तुमची जी धावसंख्या आहे ती चेसिंग करणं देखील कंपल्सरी असेल. कंपल्सरी चेसिंग अँड कंपल्सरी ड्रेसिंग. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. आणि रात्रीची वेळ आहे, लक्षात घ्या. फ्लड लाईट आतमध्ये, फ्लड लाईट बाहेर नाहीये. कृपया जे अंधकार ठिकाणी जर बसलेले असतील ग्रामस्थ संपूर्ण कोसलेकर, मी आपणास विनंती करेल की आपण व्यासपीठावर नसतं पाहिजे. थँक्यू सर. सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण कृपया जे आपण रेलिंग लावलेले त्याच्या बाहेर बसायचं आहे. सर्वांनी हा क्रिकेट सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. थोडा उशीर का होईना आपण एक जोमात आपल्या स्पर्धेला सुरुवात करणार आहोत. सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण सर्वांनी रेलिंगच्या बाजू उभे राहायचं आहे. धन्यवाद. हॅलो, मॅन ऑफ द मॅच स्वीट्स श्री संतोषजी राघव पालवी साहेब यांच्या माध्यमातून. आणि मॅन ऑफ द मॅच कोल्ड ड्रिंक्स ची सुविधा श्री शंकर काथोड
पालवी साहेब यांच्या माध्यमातून दिली जाणार आहे. अप्रतिम नियोजन आहे, अप्रतिम वातावरण आणि न भूतो न भविष्यती अशा वातावरणामध्ये ही संपूर्ण स्पर्धा. आंबिवली विपक्ष कांबा ही पहिली मॅच. तमाम लाडक्या रसिक वर्गांचं पुनश्च एकदा या संध्याकाळच्या या रजनी क्रिकेटमध्ये सरपंच चषक 2025 मध्ये हार्दिक सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू कृपया पाठवून द्या. तुमच्या खेळाडूंची यादी आमच्यापर्यंत पोहोचणं हे गरजेचं आहे. आणि बाउंड्रीच्या बाहेर सगळ्यांनी बसायचे. जे रेलिंग्स लावलेत, फ्लॅग्स लावलेत त्यांच्या पाठीमागे, आणि छोटे छोटे बालकं असतील चेंडू आणून देण्यासाठी बाउंड्रीच्या बाहेर गेल्यानंतर सुरक्षित, आणि बाउंड्रीच्या बाहेर जो कॅच पकडेल त्याला 200 रुपये. ओम साई मूवीज लाईव्ह याच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा मैदानाच्या चहूबाजूने रेलिंग्स लावल्या गेल्यात. सुरक्षित रेलिंग्स आहेत. तदनंतर मैदानावर हिरवळ पसरली गेली आणि इतकं सुंदर मैदान या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या मैदानावरची छटा देखील मंत्रमुग्ध आकर्षित करते. लक्षात असू द्या, पहिल्या 15 मिनिटांमध्ये 3 षटकं तुमची झालीच पाहिजेत. पहिल्या 15 मिनिटांमध्ये 3 षटकं झाली नाही तर मात्र एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. वेळेचं नियोजन करणं गरजेचं आहे. आजचा दिवस आम्ही सगळ्या टीम्सना माफ केलाय, परंतु उद्याचा दिवस कोणत्याही टीमला माफ केला जाणार नाहीये. 4 वाजता मॅच सुरू होणार. पुढच्या उद्याच्या दिवसातील पहिली मॅच ही 4 वाजता सुरू होईल. चला, दोन्ही बॅट्समन फलंदाज पाठवून द्या आणि 12वा खेळाडू पाठवून द्या. पहिले बॅट्समनाने तिकडे वळायचे आणि 12व्या खेळाडूने आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे वळायचे. कांबा विपक्ष आंबिवली, आगरी राजा आंबिवली विपक्ष आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब कांबा, अशी ही मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चला, आंबिवली संघाचा 12वा आलाय, कांबे संघाचा 12वा अजूनही आलेला नाहीये. आगरी राजा आंबिवली, आंबिवली संघाने नाणेफेकीचा गोल जिंकला. प्रथमतः जय बोरप्यादेव आंबिवली. आणि ओनली बनकरी कांबा. नाव देखील फार वेगळं आहे या दोन्ही टीमचं. ओनली बनकरी कांबा विपक्ष जय बोरप्यादेव आंबिवली. चला, फिल्डिंग त्वरित लावून घ्या. 2 बॅट्समन कोसले गावचे ग्रामस्थ बाउंड्रीच्या बाहेर जर असतील तर आपण व्यासपीठावर येऊन असं नसतं बा. आपलं सहर्ष स्वागत असेल. सन्माननीय आदरणीय दिलीपजी पालवी साहेब, सरपंच साहेब, या संपूर्ण पंचक्रोशी मधील ग्रामस्थ, या सर्व ग्रामस्थांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरून असं नसतं पाहिजे. चला बॅट्समन लवकर जा. Jay Borpadev Ambivli won the toss, elected to field first and invited only Bankar team Kamba for batting.
चला कांबा टीमचे दोन्ही बॅट्समन आलेत. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. शो दी गुड गेम, शो दी स्पोर्ट्समॅन स्पिरिट. क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचं सत्र आणि क्रिकेटमधील असणारं सातत्य दाखवा. यश हे तुमच्या टीमला, तुमच्या गावाला सहज मिळेल. कारण कोणतीही गोष्ट सहज मिळवायची असेल तर त्यासाठी अथक परिश्रम, कष्ट, मेहनत, प्रामाणिकपणा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या 11च्या 11 खेळाडूंवर एकमेकांवर असलेला विश्वास हा तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये, त्या कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला यशस्वी करत असतो. तर दोन्ही संघाला माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपण पाहत आहात ओम साई मूवीज प्रस्तुत या संपूर्ण वाहिनीच्या माध्यमातून आपण सादर करतोय या तमाम महाराष्ट्रातील प्रेक्षक वर्गांसाठी कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत असणारी स्पर्धा सरपंच चषक 2025 दिवस क्रमांक 1 रजनी क्रिकेटचा थरार आणि गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. योगेश आणि भागेश हे दोघेही बॅट्समन या ठिकाणी फलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंड बॅट्समन आहे भागेश आणि नॉन स्ट्रायकिंग एंड बॅट्समन पाहायला मिळतो योगेश. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल चिराग. 15 मिनिटांमध्ये लक्षात असू द्या, टाइम लावलेला आहे. 35 झालेत. पहिला चेंडू वेगवान चेंडू होता परंतु पंचाने निश्चित केले. इट्स नो बॉल. पहिला चेंडू नो बॉल आलेला आहे. फ्री हिट असेल. गोलंदाजाने जर यष्टीला स्पर्श केला तर मात्र हा नो बॉल असतो. लक्षात असू द्या. पंचांनी सांगितलेलं आहे, बॉर्डिंग देखील दिली आहे. पहिला चेंडू नो बॉल. फ्री हिट असेल. ओ ड्राईव्ह करतात. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह बाला मिळाली. कव्हर झोन खाली होतं आणि क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत चेंडू सीमा रेषेचा वेध घेतला होता. पहिला चेंडू मार्केट सारा केलाय नाव टॉप लेवलला त्याचा, नाव टॉप लेवलला त्याचा, सारा इलाका गाजवायला. चौकार डिलिव्हर केलाय. जबरदस्त स्ट्रायकिंग एंड त्या ठिकाणी पाहायला मिळाली. ऑफ ड्राईव्ह फुल लेंथ होता. यावेळेस खोदून काढू शकले नाहीयेत. चांगली लेंथ ठेवली गेली चेतनच्या चिरागच्या माध्यमातून. चिराग पहिला चेंडू बघितला तर एसटी वर स्पर्श झाला होता, त्यामुळे पंचांनी त्या ठिकाणी निर्देशित केलं होतं नो बॉल. तदनंतर नो बॉलचा फ्री हिटचा चेंडू त्यांनी डिलिव्हर केला. कव्हर झोन मध्ये चौकारामध्ये त्यांनी डिलिव्हर केला आणि अशा पद्धतीने धावसंख्येत अव्वल कव्हर पाहायला मिळेल 6. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट होणं गरजेचं आहे. शॉर्ट ऑफ लेन ड्राईव्ह करतायत. फोर्स करू शकले नाहीयेत. डिफेन्सिव्ह स्ट्रॅटेजी या ठिकाणी वापरली गेली आहे योगेशच्या माध्यमातून. लक्षात असू द्या, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सरपंच स्टँड एंट्री स्टँड आहे. त्या सरपंच स्टँड मध्ये जर चेंडू डायरेक्ट गेला तर सरपंचांच्या माध्यमातून त्या ठिकाणी 500 रुपये रोख रक्कम मिळले जातील किंवा दिले जातील. लक्षात असू द्या, प्रत्येक फलंदाजांनी याची नोंद घ्यायची आहे. जो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळाडू कक्षामध्ये मला वाटतं त्या ठिकाणी जे खेळाडू बसलेत दुसऱ्या टीमचे, त्या एंट्रीला डायरेक्ट चेंडू रोलिंग मध्ये लागला, मध्ये जरी गेला किंवा त्या स्टँडवर जरी पोहोचला तरी देखील 500 मिळतील. फुल टॉस डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये खाली क्षेत्र होतं, फक्त दिशा दिली आणि अशा पद्धतीने टर्न आणि ट्विस्ट करत असताना चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावा येतील.
चांगली बॅटिंग भागेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. चिरागने अगदी बॅकअप ते आणि स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चुकी काय झाली तर फुलटॉस चेंडू त्यांनी टाकला. बॉडी लेंथ होता, बॉडी लेंथला त्यांनी स्विंग केलं होतं भागेशने. ओ चांगली लेंथ, यावेळेस लाईन चांगली होती. अचूक टप्पा पाहायला मिळाला, कारण इथे देखील स्पिन करू दिलं नाहीये, टर्न करू दिलं नाहीये आणि अशा पद्धतीने अंगाला ब्रश झाला. स्ट्रायकिंग एंडला एक धाव तर मिळाली आणि षटक क्रमांक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर बिनबाद 12 धावा कांबा संघाची या ठिकाणी पाहायला मिळते, कारण आंबिवली संघाने नाणेफेकीचा कोल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. कांबा टीमची चांगली सुरुवात झाली आहे. भागेश खेळतोय 6 चेंडूमध्ये 10 धाबींवर, योगेश 1 चेंडूमध्ये 1. आतापर्यंत योगेशच्या बॅटमधून धावा जरी आल्या नसतील, कारण किंबहुना एकच चेंडू ते आतापर्यंत खेळलेत, परंतु भागेशनी हे 6च्या 6 चेंडू खेळले आणि त्यामध्ये त्यांनी 2 चौकार त्या ठिकाणी वसूल केले होते. एक होता आपण बघितलं तर कव्हरच्या झोनमध्ये जबरदस्त जो चौकार पाहायला मिळाला आणि त्यानंतर फुलटॉस तो सहज त्यांनी डिलिव्हर केला होता डी बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये. तर अशा पद्धतीने चांगली सुरुवात म्हणता येईल कांबा टीमची. बिनबाद 12. इट्स नॉट बॅड एट ऑल, इट्स अ व्हेरी गुड स्टार्ट. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी ऋषी येतोय. ओव्हर द विकेट. हा चेंडू खरा पाहायला मिळेल. व्हाईट बॉल फार उंचीवरनं देखील होता, हातातून स्किड झाला होता आणि पंचांनी निर्देशित केले इट्स अ व्हाईट बॉल. कधी कधी होतं गोलंदाज जास्त स्पीड द्यायला जातो आणि हातामधून फिंगर रोल करण्यामध्ये तो अपयशी ठरतो आणि त्यावेळेस तो चेंडू स्किट होतो. असं होतं रजनी क्रिकेटमध्ये, नाईट क्रिकेटमध्ये हे असं मोस्टली पाहायला मिळतं. कंट्रोल बॉलिंग करावी लागेल. वेगवान चेंडू होता, बॅकफुटला गेले, वेट ट्रान्सफॉर्म केलं, त्यानंतर बॅकफुट आड पंच, थोडंसं मिसफिल्डिंग पाहायला मिळाली. फंबलिंग जर्सी नंबर 11 अक्षय मला वाटतं त्या ठिकाणी आहेत आणि अक्षयच्या माध्यमातून मिसफिल्डिंग पाहायला मिळाली. थोडंसं फंबल झाले त्या ठिकाणी. ज्यावेळेस तुम्ही चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाही किंबहुना चेंडूपर्यंत पोहोचल्यानंतर तो चेंडू तुमच्या हातामध्ये गॅदर करू शकत नाही, तोपर्यंत ती संधी मिळत असते दोन्ही बॅटरला. 2 मिळाल्या. बॅकफुटला गेले, ऑन साइडला पूल केलाय, पावर आहे परंतु हवेमध्ये मिस टायमिंग झालं. मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये होते आणि अशा पद्धतीने भागेशला परतावं लागेल. वेल जज कॅच. पलवीची झलक भारी करणार नाही कुणी बरोबरी. पर्सनॅलिटी आहे जवरी, पॅटर्न उसका लय भारी. आय रुबा वयोला काचा, आय रुबा वयोला काचा. साराईला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. साराईला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. ऋषीने भागेशला या ठिकाणी जाळ्यामध्ये अडकवलं. लक्षात असू द्या लेग बिफोर विकेट या स्पर्धेमध्ये आहे, पंचांनी लक्ष असावा. डीजे मास्टर आणि लेग बिफोर विकेट जर पंचांनी दिली तर त्यासाठी ऑपोजिशन बॅटर जो असेल ज्याच्या विरोधात तो निर्णय दिलाय त्याला विरोध करता येणार नाही. लक्षात असू द्या तिथे रिव्ह्यू नाहीये, रिव्ह्यू फक्त व्हाईट बॉल आणि बीमर साठीच असेल. स्लोअर वन बॅकफुट वरनं ऑन साइडला पुल केलं होतं, परंतु तिथे आपण बघितलं तर मला वाटतं कॅच ड्रॉप झालीये. प्रयत्न चांगला होता, अशा कॅचेस फार डिफिकल्ट असतात. डिफिकल्ट कॅच होती या ठिकाणी. आपण बघितलं तर मिड विकेट वरनं येईपर्यंत ही कॅच ड्रॉप झाली आहे. चांगला प्रयत्न होता. ओ त्रिपाचित, व्हॉट अ ब्युटिफुल डिलिव्हरी. यस्टी वाकवली गेली, दांडी गुल. वन मोर विकेट इज डाऊन. नाव कापी हाय दिलीप
दिलीप पालवीचा राहिला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवीचा बॉलिंग पाहायला मिळते ऋषीच्या माध्यमातून. अवघ्या 4 धावा त्यांनी खर्च केल्यात आणि बहुमूल्य 2 हिरे भागेश आणि योगेश या दोन्ही ओपनिंगच्या जोडीला फोडण्यामध्ये यशस्वी ठरलाय. भागेश आणि योगेश परतले तंबूच्या अश्रयाला आणि जो धावांचा लयलूट करत होता योगेश त्यालाही परतवलं आणि बागेश थोडा अडखळतच खेळत होता त्याला देखील त्रिफळाशीत केलंय. ज्या वेळेस यष्टीवर तो चेंडू लागला त्यावेळेस आनंद उत्सव या संपूर्ण टीमने आणि स्पेशली ऋषीचा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. असं मोस्टली आपल्याला पाहायला मिळतं. अग्रेशन असतं ज्यावेळेस तुम्ही विकेट मिळवता ते अग्रेशन आपण पाहतो. जसं विराट कोहलीमध्ये अग्रेशन आपण विशेषतः पाहतो. विकेट कोणीही घेऊ परंतु विराट कोहलीचं अग्रेशन दाखवून देतं की तो अजूनही क्रिकेट खेळू शकतो. शॉर्ट ऑफ लेंथ बॅटची एज लागली. विकेट किपर गुड कॅच गुड गॅदर त्या ठिकाणी पाहायला मिळालं. अगदी बघितलं तर डाव्या बाजूला जाऊन त्यांनी चांगल्या पद्धतीने तो चेंडू अडवला गेलाय. चांगला थ्रो करण्याचाही प्रयत्न केला होता परंतु एसटीवर तो चेंडू आदळू शकला नाहीये. न्यू बॅटर आले दोन्ही बॅटर अनिकेत आणि सागर. सागरने आतापर्यंत एकच चेंडू फेस केलाय. एकही धाव कॉन्ट्रीब्युट करू शकली नाही. अनिकेत मात्र 1 मध्ये 1 वर कॉन्ट्रीब्युट करू शकलाय. रणजी क्रिकेटमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 12 होत्या या ओव्हरमध्ये फक्त 4च दिल्यात. ऋषी वेल बॉलिंग फुल टॉस विकेट किपर मिस आउट करतोय आणि अशा पद्धतीने पंच फायनली डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. व्हाईट बॉल असेल. अवांतर स्वरूपामध्ये 1+1 एक बाईटची आणि एक वाईटची अशा माध्यमातून या 2 ऍड होतील स्कोर कार्डवर. 2 गडी बाद 18 अशी धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. कांबा टीम या ठिकाणी आतापर्यंत संघर्ष चालू आहे कारण पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या नंतर या ओव्हरमध्ये फक्त 6 आल्यात 5 मध्ये. ओ व्हॉट अ शॉट परंतु कॅच बघण्यासारखी आहे. असं वाटलं की बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल परंतु डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक होते आणि त्या क्षेत्ररक्षकाने अगदी बॉडी स्ट्रेच करून ऑस्ट्रेलियन स्टाईलने कॅच पकडली आहे. 1 मोर विकेट इज डाऊन. गावाच्या इताचा गावाच्या वाड्याचा दादानं ठेवला इलाकाचं बक्षीस. क्रिकेट संघाला संधी देणार. यापुढील मॅच लगेच आपण खेळणार आहोत. या इनिंग नंतर टॉस साठी लगेच यायचंय. केळणी विपक्ष ओझरली. कोंडेरी विपक्ष केळणी दोन्ही संघाचे संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये या ओव्हर नंतर या 2 ओव्हर नंतर यायचं आहे. लक्षात असू द्या कारण इथून आपल्याला एकही मिनिट वाया घालवता येणार नाहीये. लक्षात असू द्या. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 2 षटकामध्ये आपण बघितलं तर सक्सेसफुल आतापर्यंत बघितलं तर ऋषीचं षटक राहिलंय. 6 धावा खर्च केल्या आणि बहुमूल्य 3 विकेट्स प्राप्त केल्या आणि 18 धावांपर्यंत आतापर्यंत रोखलं गेलंय. इथे बीमर साठी आणि नक्कीचा नो बॉल असेल. भरपूर उंचावरनं हा चेंडू रिलीज केला होता गोलंदाज जितेशने आणि फ्री हिट असेल. पहिलेही षटक जेव्हा सुरू झाला होता त्यावेळेस देखील चिरागच्या माध्यमातून पहिला नो बॉल टाकला गेला होता. आता जितेश आले 3ऱ्या षटकामध्ये त्याच्या माध्यमातून देखील हा चेंडू नो बॉल गेलाय. आणि ज्यावेळेस आपण बघितलं तर प्रत्येक गोलंदाजाने एक चेंडू हातामधून रिलीज करताना चुकी केली आहे. मग वाईड असेल किंवा नो बॉलच्या माध्यमातून असेल फ्री हिट असेल. बॅटच्या रडारमध्ये होता. ड्राईव्ह करतायत आपण बघू शकतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. 2 धावा प्राप्त होतील. वाईडिश लॉंग ऑफला त्या ठिकाणी
भरपूर मोठा चेस पाहायला मिळाला आणि अशा पद्धतीने बॅट अँड पॅड मधला चेंडू ज्यावेळेस ड्राईव्ह करतायत आडव्या बॅट मधून असेल की हॉरिझॉन्टल बॅट आपण म्हणतो त्या बॅटने ज्यावेळेस आपण ड्राईव्ह करतो अशा वेळेस गॅप सिलेक्शन असणं देखील गरजेचं आहे कारण शॉर्ट कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे. 2 मिळाल्या 21 झाल्या. ओ बॅट हातातून निघालीये का बॅट तुटलीये बॅट तुटली आणि विकेट गमावली गेली. काय घडलं किती दुःख विकेटचं दुःख म्हणावं की बॅट तुटली याचं सर्वाधिक दुःख या ठिकाणी झालेलं आहे बॅट्समॅन सागरला. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी हे गावाच्या हिताचं काम करणार सरपंच आमचा लई दिलेदार 38 लक्की नंबर बरोबरी कुणी नाही करणार. आला स्कॉर्पिओ गाडीवाला आला कसले नियंत्रित गाववाला गोलंदाजीच्या माध्यमातून आतापर्यंत कांबा संघाचे सगळे फलंदाज त्या ठिकाणी आंबिवलीकरांनी नियंत्रित ठेवले गेलेत. काय बॉलिंग केली आहे. पहिलं षटक 12 धाव्यांचं सोडलं तर आतापर्यंत प्रत्येक ओव्हरमध्ये धावा त्यांनी फार कमी दिल्यात. दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा दिल्या 3 विकेट्स प्राप्त केले आणि या ओव्हरमध्ये देखील 1 विकेट प्राप्त केली आहे आणि एक्स्ट्रा स्वरूपात धावा जर सोडल्या तर मात्र धावा आलेल्या नाहीयेत कारण एक्स्ट्रा स्वरूपातच मला वाटतं 5 ते 6 धावा इथे आलेल्या आहेत. या ठिकाणी द व्हॉइस ऑफ शेरे द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र आमचे लाडके जगदीश तारमळे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेत. आमचे साथी कमेंटेटर आहेत आणि ही संपूर्ण स्पर्धेसाठी ते उपलब्ध असतील अशी आम्ही आशा करतो. त्यांचं देखील मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करतोय कारण हा संपूर्ण परिसर किंबहुना ही शहापूर तालुका त्यांच्याशिवाय पूर्ण कधी होऊ शकणार नाहीये. स्वागत असेल. 4 गडी बाद 22. चांगली बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळाली. फुल टॉस बॅटची एज लागली आणि विकेट किपरच्या हातातून ब्रश होतोय. 4 धावा मिळतील. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत नाहीये विकेट किपरच्या माध्यमातून आणि अशा पद्धतीने बॅट्समनच्या खात्यावर या 4 धावा जातील. आउटफील्ड इतकी फास्ट आहे की एखादा गॅप मध्ये जाणारा चेंडू तो इथे थांबत नाहीये आणि विकेट किपरच्या हाताला ब्रश जरी झाला होता परंतु चढाव असून देखील तो चेंडू गेलाय म्हणजे आपण म्हणू शकतो की आउटफील्ड इज व्हेरी क्विक. आउटफील्ड अगदी वेगवान आहे आणि तोच फायदा फलंदाजाला मिळालाय. 4 त्याच्या नावावर येथील संघर्ष तर संपूर्ण कांबा टीम करतोय. 1-1 धाव्यांसाठी झगडतायत. ओ वेल बॉल परफेक्ट ब्लॉकल होता. टो क्रशिंग यॉर्कर ते पाहायला मिळाला. ऑन साईडला टर्न केला होता अगदी 38 सर्कलमध्ये इनफिल्ड मध्ये शॉर्ट मिड विकेट झोन मध्ये त्या ठिकाणी चेंडू फील्ड केला गेला. अशा पद्धतीने एक मिळाली. जर तुमच्याकडे यॉर्कर जर चांगल्या पद्धतीने असतील तर त्यासाठी प्रत्येक खेळाडूकडे हेलिकॉप्टर असणं गरजेचं आहे परंतु तो हेलिकॉप्टर उडाला देखील पाहिजे आणि प्रेझेन्स ऑफ माइंड जर बघितला तर त्या क्षणी तो उडाला. वेळ लक्षात असू द्या जास्त झालेली आहे. 4थ्या षटकामध्ये 1 खेळाडू आतमध्ये घेतला जाईल. लक्षात असू द्या कारण मला वाटतं 20 मिनिटं झाली आहेत हे 3 षटकं टाकण्यासाठी. 20 मिनिटे वेळ घेतला गेलाय आणि ज्यावेळेस 4थं षटक त्या ठिकाणी सुरू होईल आणि 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूवर 1 खेळाडू आतमध्ये घेतला जाईल. 28 झाल्या. 4 गडी बाद 28. ओ लाईन चांगली होती. अपील केली गेली आहे पंचांकडे. अगोदर बेंड झाले होते. जास्त उत्साह विकेट किपरच्या माध्यमातून आणि गोलंदाजामध्ये नव्हता परंतु लेंथ चांगली होती. बॅट्समननी अगोदर गुडघा टेकला होता आणि
प्री डिटर्मिनेशन शॉट असं म्हणतो आपण, अगदी अगोदरच ठरवलं होतं की ऑन साईडला खेळणार. हो, पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायला गेले, अपयशी, बॅक टू बॅक अपयशी. आपली जागा सोडली, पंचांनी निर्णय कळवायचा आहे आणि पंच डिसिजन कळवायचं आहे. बरं, थर्ड अंपायर कडे निर्णय दिलेला आहे, बघायचं थर्ड अंपायर. थर्ड अंपायर मी आपणास विनंती करेल की आपण हा निर्णय पोहोचवा. नॉट आउट. चला, बॅट टेकली होती आणि तदनंतर गेलेत, परंतु प्रसंगावधान आपण जर बघितलं तर धाव एकही आली नाही या दोन्ही चेंडूवर. 28 आहेत, 4 गडी बाद 28. एक खेळाडू तुम्ही 30 या सर्कल मध्ये आणायचा आहे, कारण एक्झॅक्टली 21 मिनिटे घेतली आहेत. 3 षटकं कंप्लीट करण्यासाठी 21 मिनिटे घेतली गेली आहेत. 4 गडी बाद 28. पहिल्या ओव्हरमध्ये 12 होत्या आणि उरलेल्या आपण बघितल्या तर 2 ओव्हरमध्ये 16 धावा आल्यात. म्हणजे असं एकंदरीत हे सत्र पाहायला मिळालंय. तीन षटकाच्या समाप्तीनंतर 9.05च्या सरासरीने धावा आल्यात. 28 धावा चांगल्या पाहायला मिळत नाहीयेत. पहिल्या ओव्हरमध्ये जर 12 आल्या तर दुसऱ्या ओव्हरमध्ये किंबहुना तिसऱ्या ओव्हरमध्ये त्याच्या दुप्पट होणं गरजेचं होतं, कारण एकही विकेट नव्हती. सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळेस ऋषी आला, ऋषीने 3 विकेट्स प्राप्त केल्या. एका ओव्हरमध्ये जो चांगला खेळत होता योगेश, आणि त्यानंतर भागेश थोडा झगडत खेळत होता, त्या दोघांनाही परतवलं आणि तिथून खऱ्या अर्थानं या धावांचा रोख त्यांनी थांबवला गेलाय. जास्त बाउन्स होतोय, गॅप सिलेक्शन पाहायला मिळाला. शॉर्ट कव्हरला बीट केलाय, डीप मध्ये कोणी नाही आणि चेंडू थांबणार नाहीयेत. कॅप्टन होते, कॅप्टन देखील थांबू शकणार नाहीयेत चिराग, आणि अशा पद्धतीने 4 धावा प्राप्त होतील. साधा भोळा आमचा वसंत लोणे नाडगाववाला. वेळेचं नियोजन केलं असतं तर हा चिराग कॅप्टन किंबहुना एक खेळाडू तुम्ही बाउंड्री पर्यंत ठेवू शकले असते, परंतु जास्त वेळ घेतल्यामुळे ते नुकसान आता भोगावं लागतंय. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 4 धावा प्राप्त झाल्यात. धावसंख्या आताच सन्मानजनक स्कोरमध्ये पोहोचली 32 वर. 4 गडी बाद 32 अशी धावसंख्या पोहोचली. अंतिम 5 चेंडूचं खेळ येणं बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर अक्षय आलाय. ओ, स्विंग अँड मिस. बीट होत आहेत, फलंदाजाला बीट केलंय अक्षयने. चांगला रिदम आहे, चांगली ऍक्शन पाहायला मिळाली. ज्यावेळेस अक्षय आपण बघितलं तर राऊंड विकेट येतात, त्यावेळेस एक चांगला अँगल निर्माण करतायत आणि बॅट्समन ऑन साईडला खेळत असताना बीट होतोय. ओव्हर दी विकेट. हो, स्लोअर वन हाताळलं होतं. लेग स्टम्पच्या थोडी बाहेर पिच केली. वाईड बॉल असेल. व्हेरिएशन दाखवलं होतं, चेंज ऑफ पेस दाखवला होता, बॅट्समननी ओळखलं होतं, परंतु लेंथ आपण बघितली तर मिडलवर आणि स्टम्पच्या अगदी जवळून गेलाय. थोडासा जर ती लेंथ आपण बघितली तर इतक्या जवळून गेलाय की बेनिफिट ऑफ डाऊट गोलंदाजाला देणं गरजेचं होतं. ओ, चांगली लेंथ बॅट्समनला जागेवर थांबवलंय. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली अक्षयची. अप्रतिम षटक आतापर्यंत. गोलंदाजांनी रोखलाय, कांबा टीमच्या फलंदाजांना रोखलाय, कारण धावा बघितल्या तर स्कोरिंग शॉट जास्त आले नाहीयेत. यावेळेस ऑन साइडला लॉफ्ट केलाय, लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह पाहायला मिळाली आणि सरपंच स्टँडच्या अगदी जवळून चेंडू सीमारेषेचा भेद घेतला जातोय. अशा पद्धतीने 4 धावा मिळतील. नाडगाववाला हिम्मतवाला आमचा वसंत लोणे नाडगाववाला. 37 धावा पोहोचल्या. 4 गडी बाद 37.
सरपंच स्टँड एंट्रीमध्ये जर चेंडू डायरेक्ट गेला तर सरपंच साहेब यांच्या माध्यमातून 500 रोख रक्कम मिळतील प्रत्येक टीमसाठी आणि प्रत्येक खेळाडूसाठी ही पर्वणी असेल. फुल लेंथ परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला, लेंथ चांगली पाहायला मिळाली, मार्जिन ऑफ एरर किती कमी असतं हे देखील पाहिलं. मागील चेंडू बघितला तर यॉर्करच टाकायला गेले होते, परंतु त्यावेळेस बॉटम हँडचा वापर केला होता आणि खोदून तो चेंडू काढला होता ऑन साईडला, सरपंच स्टँडच्या जवळून गेला. परंतु आता मात्र परफेक्ट या ठिकाणी वाईड लाईन यॉर्कर पाहायला मिळाला. ड्राईव्ह करू शकले नाही, किंबहुना ती क्षमता होती परंतु तितका वेळही नव्हता बॅट्समॅनकडे की त्याला हवेमध्ये खेळू शकतात. परंतु तरी देखील एक धाव मिळवली. 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0. शून्यापेक्षा एक नेहमी चांगलं असतं आणि अशा पद्धतीने धावफलक पुढे जाणं गरजेचं आहे, कारण 4 गडी बाद 38. तुमच्याकडे जर 40 धावा असतील तर तुमच्याकडे भरपूर चांगली संधी असेल की ती मॅच तुम्ही कंट्रोल करू शकता. कारण रणजी क्रिकेटमध्ये आहे आणि डे क्रिकेटमध्ये खूप फरक असतो. रणजी क्रिकेटमध्ये अगदी बघितलं तर आय साईड ज्याची चांगली आहे तो चांगला खेळू शकतो आणि डे मध्ये सगळे चांगले खेळतात. अपील केली गेली आणि फिंगर गोज अप. फलंदाज परतावं लागेल. चांगली लेंथ पाहायला मिळाली आणि बॅटची एज लागून विकेट किपरच्या हातामध्ये कॅच देऊन परत आहेत विकास. आणि इथे पहिलं सत्र समाप्त झालंय. 5 गडी बाद 38 धावा तांबा टीमच्या या ठिकाणी पाहायला मिळाल्या. आंबिवली संघाला जिंकण्यासाठी 39 तर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांमध्ये आपण आज पाहतोय युवा उद्योजक रुपेशजी पाटील साहेब, त्यानंतर वैभवजी पाटील साहेब आणि संदीपजी चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. या स्पर्धेच्या आयोजन आणि प्रायोजक कर्त्यामध्ये सिंहाचं योगदान असणार आमचे वेले गावचे उद्योजक अम्मा कोसलेकरांचा मान अभिमान नितीनजी देसले साहेब. मी यांना विनंती करतो की आपण रुपेशजी पाटील साहेब, वैभवजी पाटील साहेब आणि संदीपजी चौधरी साहेब यांचा यथोचित मान सन्मान आपल्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून सरपंच चषक 2025 मध्ये करायचा आहे. प्रथमतः मी रुपेशजी पाटील साहेब यांना विनंती करेल की आपण हा गोड सन्मान स्वीकारायचा आहे. सन्मानाचं स्वरूप आपण जर एकंदरीत बघितलं तर मायाची उबदार शाल, महाराष्ट्राचं किंबहुना मी म्हणेल या ममत्वाचं महावस्त्र आणि तदनंतर या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह मोमेंटो आणि ऋणानुबंध वाढावं म्हणून प्रेमाचं प्रतीक म्हणून हा पुष्पगुच्छ हा बुके देऊन रुपेशजी पाटील साहेबांचं यथोचित मान सन्मान. वेलेगावचे उद्योजक आणि या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं संपूर्ण मंडळाला सिंहाचे योगदान असणारे नितीनजी देसले साहेबांच्या माध्यमातून केला जातोय. तदनंतर वैभवजी पाटील साहेबांचा देखील यथोचित मान सन्मान आपल्या मुख्य क्रीडा मंचकावर या ठिकाणी केला जाईल. चला बॅट्समन त्वरित जायचं आहे, लक्षात असू द्या. बॅट्समन चला त्वरित पाठवून द्या. आंबिवली टीमचे दोन्ही बॅट्समन आणि तदनंतर संदीपजी चौधरी साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या स्पर्धेच्या शुभारंभापासून अगदी बघितलं तर मला वाटतं सुरुवातीपासून गेली 15 दिवस अहोरात्र मेहनत करून या स्पर्धेसाठी भरपूर सहकार्य कोणाचं मिळालं असेल तर नितीनजी देसले साहेबांच्या माध्यमातून. तर नितीनजी देसले साहेबांचा यथोचित मान सन्मान करण्यासाठी मी संदेश चव्हाण यांना विनंती करतो की आपण नितीनजी देसले साहेबांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. टॉस बॉक्स कव्हर करण्यासाठी मी संदीप चव्हाण आणि नितीनजी देसले यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. संदेश चौधरी आणि वैभव पाटील. संदेशजी चव्हाण आणि वैभव पाटील. संदेश चव्हाण आणि वैभव पाटील आपण टॉस बॉक्स मध्ये या.
नितीनजी देसाई साहेब आपण देखील टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. कोंडेरी टीमचे कर्णधार आलेले आहेत. टॉस बॉक्स कव्हर करण्यासाठी मी विनंती करेल जगदीश तारंबे यांना. चला कोंडेरी संघाचे कर्णधार. चला नितीनजी देसाई साहेबांच्या माध्यमातून टॉस होतोय. 92-77 आणि 38-38 हेड अँड टेल. हेड इज कॉल अँड टेल इज देअर. कोंडेरी संघ नाणेफेकीचा गोल आपण जिंकला. निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग पहिली मॅच देखील चांगली पाहायला मिळते. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समोरची टीम केळणी टीम आहे. यापूर्वी कधी संघर्ष झालाय नाही. चला केळणी टीम नाणेफेकीचा गोल तुम्ही जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता. फलंदाजी म्हणजे एकंदरीत तुमच्या मनासारखं झालंय. चला कोंडेरी संघाने नाणेफेकीचा गोल जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि केळणी संघाचं ज्या मनामध्ये होतं ते त्या ठिकाणी आलंय. बॅटिंग करण्यासाठी त्यांना संधी मिळाली. ऑल द बेस्ट. चला ओव्हर टू यू कॉइन बॉक्स. धन्यवाद दत्ता फडे सर. 9:05 झालेत. आयोजकांची सूचना दोन्ही टीम लक्षात घ्यायचं. तुम्हाला 3 षटकं 15 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायचे आहेत. अदरवाईज शेवटचं षटक तुम्हाला एक खेळाडू आतमध्ये ठेवावा लागेल. ते नुकसान आपण पाहिलं. फिल्डिंग करत असताना टीम बोरपादेव आंबिवली या टीमनं भोगलं. त्यामुळे कांबा टीम तुम्हाला देखील ती विनंती असेल. पहिली 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहे. जाऊयात मॅचच्या दिशेनं. स्पर्धा आपण पाहताय रजनी क्रिकेट फॉर्मॅट मधली कल्याण ग्रामीण शहापूर तालुक्याच्या गद्दी वेशीवर असणारं गाव म्हणजे कोसळे आणि या कोसळे गावानं आयोजित केलाय. या गावातील प्रथम नागरिक विद्यमान सरपंच चषक 2025 आणि ही जबरदस्त रजनी क्रिकेट स्पर्धा. डॅशिंग सरपंच दिलीपजी पाळवी साहेब या गावाचे सरपंच आहेत. प्रथम नागरिक आणि त्यांच्या नावानं ही स्पर्धा आपण पाहताय. अतिशय देखणं दैदिप्यमान आयोजन आपल्याला या स्पर्धेचं पाहायला मिळतं. आउटफील्ड पहा किती सुंदर आहे या मैदानाची. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या मैदानावर आज ज्या वेळी एंट्री केली त्यानंतर इथला जो प्रकाश झोत पाहिला तो भरपूर चांगला आहे. अगदी डोळ्यांना एक सुखद आनंद देणारा हा प्रकाश झोत आपल्याला पाहायला मिळतो. एक जबरदस्त स्पर्धा सरपंच चषक कोसळे गावाची एक जबरदस्त मानाची सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा आपण अनुभवता. विद्यमान पहिला सामना सुरू मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला ओनली बनकरी कांबा त्यांच्या विपक्षामध्ये जय बोरपादेव आंबिवली या दोन संघादरम्यान 39 धावसंख्येचं टार्गेट 4 ओव्हरमध्ये सेट केले ते कांबा टीमने. भन्नाट वेग होता, भरपूर वेग होता. अवे फ्रॉम द बॉडी खेळायचं होतं. कव्हरला बॅट्स ड्रिल करून दाखवत आहेत परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क तिथे नाहीये. डॉट बॉल पण जाऊ आता गुणसंख्या लेखकांकडे जिथे आपण सांगतात अनिकेत जे पहिलं षटक गोलंदाजी हाताळत आहेत. आतापर्यंत 3 चेंडू त्याने हाताळले. त्याच्या ओव्हरमध्ये धाव आली आहे ती फक्त आणि फक्त 1. अवांतरच्या स्वरूपात ती धाव. अपील करतात टो क्रशिंग यॉर्कर होता परंतु पंच दर्शवतात डावी यष्टी सोडून जात होता हा बॉल. एक सिंगल तिथे पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये अनिकेतच्या माध्यमातून 39 धावसंख्येचं टार्गेट आपण पाहताय कंप्लीट करायचं. जय बोरपादेव आंबिवली या टीमला टो क्रशिंग होता. डावी यष्टी मिस करत होता. पंचांचा अतिशय चांगला निर्णय त्या ठिकाणी आपण पाहिला. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. परिवर्तन क्षेत्ररक्षणामध्ये पहिलं P1चं षटक सुरू आहे. 9:05 आपलं षटक सुरू झालं. या गोष्टीकडे देखील लक्ष केंद्रित करायचं आहे. टीम ओनली बनकरी कांबा. अदरवाईज तुम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये खेळाडू आतमध्ये ठेवावा लागेल आणि तुम्हाला धावा डिफेंड करायच्या त्यामुळे तुम्हाला ते भरपूर महागात पडेल. ओव्हर पिच समोरच्या दिशेला लॉफ केलाय. व्हॉट अ शॉट. जबरदस्त फटका लॉंग ऑनला टोकलाय. सरपंच चषकाला मान वंदना देणारा हा जबरदस्त फटका तुफानी फटका षटका. सरपंच दिली पलवीची झलक भारी.
करणार नाही कुणी बरोबरी. थँक्यू. काय संगीत आपण पाहिलं ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आदरणीय दिलीपजी पाळवी यांच्या नावाचं संगीत या ठिकाणी आपण पाहताय या मैदानावर सध्या गुमगुमतं आणि पुढील 3 ते 4 दिवस या नावाची चर्चा सातत्यानं या मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. कर्तव्य दक्ष विकासाभिमुख पुरुष म्हणून या सरपंचांची ओळख सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते या कुस्ती गावामध्ये. षटकार आला लॉंगॉनला, जबरदस्त फटका, ओव्हरपिच होता. लाईन थोडीशी मागे घेतली, पॉइंटला झेल पकडला आणि जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. सुंदर क्षेत्ररक्षणाचा नमुना प्रस्तावित करत असताना फलंदाजाला माघारी परतावा लागलाय. पहिला धक्का लागतोय, फलंदाज दुसरा ऋषी टाकले बघा. आय रुबा वयोला काचा, आय रुबा वयोला काचा, साराईला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप, कापी हाय दिलीप पालवी. साराईला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप थँक्यू. पालवी. ओव्हर पिच बॉल होता, मागचा बॉल आपण पाहिला, त्यावर लॉंगॉनला एक चांगला षटकार. त्यानंतर लाईन थोडीशी मागे घेतली, लाईन थोडीशी बॅक केली आणि त्यानंतर आपण पाहू शकाल गुड लेंथवर ना चेंडू पिच करताना एक अतिरिक्त उसळी बॅकफुटला जाऊन त्याला कट करायचा होता थर्ड मॅनला, परंतु पॉइंटला एक जबरदस्त झेल आपण पाहिला. तिथे फलंदाजाला माघारी परतावं लागेल ऋषीला. टीमची टोटल स्कोरबोर्डवर 8 आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक समाप्त झालं आणि तब्बल 5 मिनिटं घेतली आहेत पहिलं षटक हाताळण्यासाठी. या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. टीम ओनली बनकरी कांबा. येस, आमचा स्पीडोमीटर सध्या आमचे गुणसंख्या लेखक जोडले गेले, त्यांच्या मोबाईलमध्ये आम्ही सेट केलाय. त्या गोष्टीकडे लक्ष आपण केंद्रित करा, वेळेच्या माध्यमातून सहकार्य करा, कारण आज ही स्पर्धा लवकर सुरू होणं आमच्यासाठी अपेक्षित होतं, परंतु संघ वेळेवर उपस्थित न राहिल्या कारणाने भरपूर उशीर झाला. स्लॉक स्वीप ऑन साइडला रडार मध्ये होता, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रॉपर टायमिंग करू शकला नाही फलंदाज आणि एक सुंदर झेल टिपलाय. लगातारचा दुसरा धक्का लागत असताना अंबिवली टीमला. हे गावाच्या हिताचं काम करणार सरपंच आमचा लई दिलेदार. 38 लक्की नंबर बरोबरी कुणी नाही करणार. आला स्कॉर्पिओ गाडीवाला, आला कोसले. डीजेच्या माध्यमातून संगीत, म्युझिक विथ क्रिकेट ही संकल्पना, अतिशय चांगलं वातावरण. विकेट आपण पाहताय दुसरा सलगचा. पहिल्याच बॉलवर विकेट शुभमने प्राप्त केलं. 39चं टार्गेट या मॅच मध्ये कंप्लीट करायचंय. जय बोरपादेव अंबिवली या टीमला. समोर आहेत ओनली बनकरी कांबा. समोर खेळला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, मिड विकेटला जज करतायत आणि पहा सलगचा हा दुसरा झेल आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरी विकेट प्राप्त करत असताना गोलंदाज शुभम, फलंदाज यावी बाद होईल. प्रितेश बॅक टू द डगआउट. नाव कापी हाय दिलीप पालवीचा. विकेटचं सत्र सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतं. आतापर्यंत विकेट गमावले ते 3 आणि प्रत्येक येणारा फलंदाज मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये आपण पाहता मिस टायमिंग फटके 2 झाले, त्याच्यामध्ये 2 विकेट. या ओव्हरमध्ये सलगचे 2, मागच्या शेवटच्या बॉलवर 1, म्हणजे एकंदरीत 4 विकेट आतापर्यंत गमावले होते जय बोरपादेव अंबिवली या टीमनं. आणि एकंदरीत स्कोर कार्डवर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते फक्त आणि फक्त 8. उर्वरित आपण पाहता अजूनही 31 धावसंख्येची आवश्यकता आहे. शुभम ऑन हॅट्रिक, सरपंच चषकामध्ये पहिली हॅट्रिक तो प्राप्त करेल का, हा मोठा प्रश्न आहे. लाईन पाहिली, जाऊ दिला बॉलला, यावी रक्षात्मक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड मध्ये होईल. 8 टीमची टोटल 9. भरपूर अवधीनं आता पाहता 1 रन उडली गेले स्कोर कार्ड मध्ये. टर्न केला अलॉंग द कार्पेट. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव इथे आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 10 दुहेरी अंकामध्ये धावफलक प्रवेश केलाय.
ओव्हर पिच होता, समोर खेळले डीप मध्ये क्षेत्ररक्षक जज करतात. अजून एक विकेटची संधी आणि हो पकडली कॅच. अजून एक विकेट. विकेटचं सत्र सातत्यानं मैदानावर पाहायला मिळतं. शुभमला मिळते वैयक्तिक तिसरी विकेट. फलंदाज बाद. काय रुबा वयोला काचा साराईला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी साराईला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवीचा एकदम मंडल कोकले आयोजित सरपंच चषक 2025 गावाच्या हिताचा गावाच्या वाड्याचा दादानं ठेवला इलाकाचं बक्षीस. नवीन फलंदाज हलक्या त्यांना टर्न करत असताना बॅकलिपचा वापर एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली. विकेटचं सत्र आपण पाहिलं सातत्याने या ओव्हरमध्ये. ओव्हर हॅट्रिक घेतली, विकेट हॅट्रिक मिळू शकलं नाही कारण एक वाईट बॉल होता मध्ये. एकंदरीत पहिल्या ओव्हरमध्ये 2, या ओव्हरमध्ये 3, 5 विकेट आतापर्यंत गमावले ते जय बोरपादेव आंबिवली या टीमनं. 39 धावसंख्येचा पाठलाग या टीमला करायचा आहे. आतापर्यंत धावसंख्या स्कोर कार्डवर 10 आपल्याला पाहायला मिळते. 29 धावसंख्येची अजूनही आवश्यकता, परंतु एकंदरीत विचार केला तर ओनली बनकरी कांबा या टीमनं इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे गोलंदाजीमध्ये. शुभम पहिल्या ओव्हरमध्ये अनिकेत 11 धावा झाल्यात, माफ करा 2 ओव्हरचा काही कंप्लीट झालाय. अकरा धावा टीमची टोटल स्कोर बोर्डवर. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला, विकेट गमावले 5. ती उर्वरित 12 बॉलमध्ये 28 धावसंख्येची आवश्यकता आहे. अजून एक विकेटची संधी आहे, परंतु बॉलपर्यंत पॉईंटचा खेळाडू पोहोचू शकला नाही आणि आपण पाहता परिणाम स्वरूप इथे एक सिंगल कंप्लीट होत असताना धावसंख्या 1ने पुढे जाते. 11 + 1 12, 5 विकेट गमावलेत. कुठेतरी टगआउट थोडंसं आपण पाहता चिंतेमध्ये, कारण सलामीचे सुरुवातीचे जे महत्त्वाचे बॅटर्स असतात ते सध्या डगआउटमध्ये आहेत. आणि 39 धावा जितक्या महागड्या 9 ते 4 ओव्हरमध्ये, परंतु बॅटिंगमध्ये चांगली कामगिरी होऊ शकली नाही. आणि अजून एक फलंदाज बाद होईल. त्रिफलाचित गोलंदाज राजनं ही विकेट प्राप्त केली आहे आणि विकेटचं सत्र सातत्यानं सध्या सुरू आहे मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. सुंदर असं वातावरण आपण पाहताय. ग्रेट ॲटमॉस्फिअर सध्या आपण कोसले गावामध्ये अनुभवताय. निसर्गाच्या रम्य कुशीमध्ये वसलेलं हे मैदान. पण पाहिलं तर वाळ्याची झुळूक सध्या आपण पाहताय शरीराला चांगला स्पर्श देऊन जाते आणि त्यानंतर सध्या सरपंच चषकाचा हा थरार रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेट हा भावनिक खेळ आहे भारतीयांसाठी आणि प्रत्येक जण या खेळासोबत जोडला गेला. प्रत्येकाचे इमोशन्स आहेत या खेळासोबत आणि प्रत्येकाला हवा असा आवडणारा असा खेळ म्हणजे क्रिकेट आपण पाहताय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून एक रन एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळते. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 13-13 विजयासाठी आपण पाहताय. अजूनही इथून 26 धावसंख्येची आवश्यकता आहे. 6 विकेट्स गमावलेत. कोणत्या तरी एका बॅटरला चांगली बॅटिंग करावी लागेल. 1 ते 2 हिट्स जर आले तर मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतं. जय बोरपादेव आंबिवली संघाचं. बॅकफुटला जाऊन कट केलाय. कव्हर पॉइंट आणि त्यानंतर थर्ड मॅनच्या दिशेनं हा बॉल निघून जात असताना लास्ट मोमेंटला चेंडू कलेक्ट करून फेकी करतात. 2 धावे ते कंप्लीट.
ऑन साईडला हाफ ट्रॅकर होता, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या हातामध्ये जाऊन विसावेल. ती आपण पाहता टायमिंग प्रॉपर होत नाहीये, त्या दिशेनं आतापर्यंत तिसरा फलंदाज झालाय बाद. क्रिकेट संघांना संधी देणारा सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवीचा. थँक्यू. 7 विकेट्स आतापर्यंत गमावलेत आणि जवळजवळ या मॅच मध्ये आपण पाहता पूर्णपणे बॅकफुटला जय बोरपादेव आंबिवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हा फुल टॉस आहे, परंतु पहा सरळ जाऊन पायावर आदळलाय. पॅटर्न बॉलचा संपर्क नाही, पंचांकडे अपील आणि पंच सहमत आहेत. सरळ जाऊन हा बॉल यष्टीनं आदळत होता, पंच निर्णय आहे आणि पंचांचं बोट आकाशाकडे. LBW च्या स्वरूपात इथे अजून एक विकेट, फलंदाज बाद. लाखात एक आहे माणूस वाला दिसाया डॅशिंग साधा भोळा. लाखात एक आहे माणूस वाला दिसाया डॅशिंग साधा भोळा. आमचा वसंत लोणे नाडगाव वाला आईला हिंमत वाला. आमचा वसंत लोणे नाडगाव. संख्या आपण पाहताय 15 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 8 विकेट तब्बल आतापर्यंत पहिल्याच मॅच मध्ये या पहिल्याच मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय आपण पाहता सध्या खराब परफॉर्मन्स बॅटिंग मध्ये जय बोरपादेव आंबिवली संघाचा. 38 धावसंख्येवर रोखलं होतं ते ओनली बनकरी कांबा संघाला 39 धावसंख्येचं आव्हान होतं, परंतु ते चेसिंग करत असताना जवळजवळ आपण पाहताय दी गाडी रुळावरून पूर्णपणे घसरली आहे. खोलवर टप्प्याचा होता, ऑफ ड्राईव्ह करत असताना शॉर्ट एक्स्ट्रा बॉलला थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळते. विकेटची संधी रनआउटच्या स्वरूपात, परंतु यशस्वीरित्या 2 धावा कंप्लीट. 3 षटकांचा कंप्लीट झाला आणि आपण पाहताय अकरा मिनिटं आणि 52 सेकंदामध्ये 3 षटकं कंप्लीट केली आहेत ओनली बनकरी कांबाने. अतिशय चांगला ओव्हर रेट त्यांनी ठेवला, त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि विजयाच्या दिशेने देखील ते सध्या मार्गक्रमण करतायत. 6 बॉलचा केस शिल्लक, 6 बॉलमध्ये उर्वरित आपण पाहताय विजयासाठी 22 धावसंख्येची आवश्यकता. 12 मिनिटं झालेत आणि 15 मिनिटं दिली होती, परंतु अतिशय चांगला ओव्हररेट. परंतु पहा, आता चर्चा करू नका, शेवटचं षटक देखील तुम्हाला ऑन टाइम कंप्लीट करायचं आहे. ओनली बनकरी कांबा टीमचे कॅप्टन. 6 बॉल 22 धावसंख्येची आवश्यकता. हाफ ट्रॅकर होतो, ऑन साइड टर्न केला, गॅप मध्ये बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना संपलेला नाहीये. 6 बॉल 22 असताना पहिल्याच बॉलवर आलाय दमदार षटकार. थँक्यू. पहिल्या बॉलवर षटकार आलाय. कॅप मध्ये खेळलेत, कव्हरला भरपूर मोठी चेस आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच मध्ये रोमांच निर्माण केलाय. फलंदाज आपण पाहताय अक्षयने. चौकार. बाजीगर दोस्ती यारी तो बाजीगर, दोस्ती यारी तो बाजीगर. वसंत लोणे नाडगाव गावाचा बनलाय बघा हो किंग मेकर. बनलाय बघा हो किंग मेकर. धन्यवाद. यापुढील होणारी मॅच दोन्ही टीम सज्ज राहायचंय. चला लगेचच मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल 12 धावांची आवश्यकता. कुठेही जाऊ नका. पहिले 3 षटक पूर्णपणे प्रेक्षक वर्ग देखील कंटाळला होता, कारण त्यांना विकेटवर विकेट पाहायला मिळत होते. शेवटच्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर चौकार. अक्षयनं सांगितलंय ही मॅच आम्ही अजून सोडलेली नाहीये. 8 विकेट गेल्यात. तो लढतोय मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला खेळला, गॅप मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरसावले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव अतिशय योग्यरित्या पूर्ण केली आहे. चुकीच्या एंडला थ्रो. हेच दर्शवत आहेत मैदानाच्या आतमध्ये खेळाडू. 2 धावा इथे मिळतात. 3 बॉल 10 धावांची आवश्यकता. वॉट अ मॅच. क्रिकेट म्हणतात मित्रांनो. पहिल्या 3 ओव्हर मध्ये असं वाटलं असेल की
पूर्णपणे या मॅच मध्ये ओनली बनकरी कांबा संघाचं वर्चस्व होतं, परंतु शेवटच्या षटकामध्ये सामना पुनश्च एकदा टर्न केला आपल्या बाजूनं. 3 बॉल 10 धावांची आवश्यकता. वॉट अ मॅच. हा फटका देखील चांगला ऑनसाइडला टर्न केला. इथे देखील 2 धावांचा प्रयत्न केला जाईल. यावेळी फेकी चांगल्या एंडला अक्षयला स्ट्राईक एंड पासून दूर ठेवण्याचा जो प्रयत्न होता तो यशस्वी झालाय. आणि आता 2 बॉल 9 धावांची आवश्यकता. चांगला संघर्ष आपण पाहिला या मॅच मध्ये अक्षयचा. आता 2 बॉल 9 धावांची आवश्यकता. मॅच इथूनही संपलेली नाही. एका मोठ्या फटक्याची नितांत आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे या स्पर्धेचा. या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. हा बॉल फुल टॉस होता. ऑन साइड टर्न करायचा मोठा फटका मारण्याची संधी होती, परंतु त्या संधीचं सोनं करू शकला नाही बॅटर आणि इथे एक सिंगल मिळते. आता मात्र सामना चेंज झाला. 1 बॉल आणि एका बॉल मध्ये आपण पाहताय 8 धावसंख्येची आवश्यकता. एक बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. औपचारिकता या मॅच मध्ये फक्त. आणि इथे सामना जिंकला ओनली बनकरी कांबा या टीमनं. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम ओनली बनकरी कांबा. हार्ड लक टीम जय बोरप्यादेव आंबिवली. या पुढील होणारी मॅच लगेचच चला मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे संघ. आणि मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाऊयात. या मॅच मध्ये ज्या खेळाडूनं ओव्हर हॅट्रिक संपादित केली, इकॉनॉमिकल षटक हाताळलं, 3 विकेट प्राप्त केल्या आणि धावा दिला फक्त आणि फक्त 3, तो शुभम ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. ओनली बनकरी कांबा संघाचा सामनावीराचा पुरस्कर्ता शुभम आपण यायचा आहे. आणि लगेचच फिल्डिंग सेट करा.